पुढे पाहूयात कोल्हापूर लोकसभा मतदारसंघासाठी आज पारंपरिक प्रतिस्पर्धी धनंजय महाडिक आणि संजय मंडलिक यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले। कुठलेही शक्ती प्रदर्शन न करता आज मंडलिक महाडिक यांनी आपले अर्ज दाखल केले। 2014 सालच्या निवडणुकीत ही मंडलिक महाडिक हेच उमेदवार आमने-सामने होते आणि यंदाच्या निवडणुकीतही हे दोन्ही नेते आमने-सामने असणार आहेत। विशेष म्हणजे स्थानिक पदाधिकाऱ्यांसह अत्यंत साधेपणाने येऊन या दोघांनीही अर्ज दाखल केले। कोल्हापुरामध्ये ही निवडणूक जनतेने हातामध्ये घेतलेली आहे। शिवसेना, भारतीय जनता पक्ष, आरपीआय आणि रासपच्या वतीने मी आज उमेदवारी कोल्हापूर अर्ज दाखल केला आणि सर्व पक्षांचे नेते माझ्याबरोबर आहेत। नरेंद्रजी मोदींना पंतप्रधान करण्यासाठी या निवडणुकीमध्ये मतदान करण्यासाठी धनुष्यबाण या चिन्हावर बटन दाबणार आहेत आणि ही जनभावना आहे आणि म्हणून जनभावनेच्यामुळं मी साधेपणाने अर्ज दाखल केला। गेल्या 5 वर्षामध्ये जे काम आपण लोकसभेच्या माध्यमातून करू शकलो, जवळजवळ 7,500-8,000 हजार कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मी आणू शकलो। देशामध्ये सर्वात जास्त प्रश्न उपस्थित करण्याची संधी मला लोकसभेमध्ये मिळाली। हे सगळं काम आणि कार्य गेले 5 वर्ष कोल्हापूरकर पाहतायत आणि याच कामाची शिदोरी घेऊन मी या निवडणुकीला सामोरं जातोय।